तर आणखीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. झालं आहे नेक्स्ट डे. आता आम्ही निघालो आहे महाकालच्या दर्शनासाठी. तर 10:30 वाजलेत. गुमलेलो सो झोप पूर्ण करून घेतली मेन. तर आपल्याला संध्याकाळची आरती वगैरे सगळं हवं आहे. तर तिकडनं इंदोर 2 तास आहे. तिथून पुढे आपल्याला उज्जैन रूट आपल्याला 3.5-4 तास लागणार आहेत. सो या जर्नीमध्ये कंटिन्यू राहा. भरपूर ऊन आहे. थोपथोपून सनस्क्रीन लावलं आहे. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट. मी बाईक सगळी अटॅच करून रेडी आहे, बॅग्स वगैरे. थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग निघू, कारण काहीच खाल्लं नाही आहे. भूक लागली. काल रात्री जेवलो एवढंच. निघालो आणि इथंच एंट्रन्सवरती ना आम्हाला फोटो पण काढायचा आहे. सो तिथे पहिला जाऊ. जेवायला आलो इकडे. जेवण झालं आपलं आणि वाजले आहे 12 ना. निघते आता मी इकडनं. 3:30 वाजणार आहेत पोचायला उज्जैन. तर नाश्ता करून आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरवरून. आणि ओंकारेश्वर ते उज्जैन डिस्टन्स आहे 143 किलोमीटर्स. म्हणजे 70 किलोमीटरला आपण इंदोरला पोचू आणि त्याच्या पुढे आपल्याला मग तिथून उज्जैनला जायचं आहे. सो हे डिस्टन्स आता आपल्याला कवर करायचं आहे. आणि कालप्रमाणेच आजसुद्धा खूप ऊन होतं. आणि बघा आता आपल्याला पुन्हा इथे नर्मदा मैया दिसलेली आहे. एवढी गरमी आहे की आमचा फोन पण एवढा तापतोय आणि ब्लूटूथ हेडफोन्स पण बंद झाले आहेत. सो लॉगिंग करायला पण जमत नाही. हात घालून एवढं गरम होतं आहे. गरम म्हणजे हीट पूर्ण तापतोय फोन पण. त्यामुळे फोन पण बाहेर नाही काढता येते. चार्जिंग पण लगेच उतरते फोनची. सो आपण डायरेक्ट आता उज्जैनला पोचल्यावर भेटू. किंवा मध्ये कुठे थांबलो, जरा रस्ता बरा असेल तेव्हा मध्ये भेटू. आमचे फोन आहे ना एवढे तापलेले, म्हणजे बॅगेच्या आत होते. माउंट पण केला नव्हता, पण फोन गरम होऊन बंद पडत होता लिटरली. दोघांचे पण फोन. आणि प्लस जे आपले एअरपॉड्स असतात ना ते सुद्धा काहीच काम करत नव्हते. एवढा गरमीने त्रास झालेला. आणि इकडे बघा आता आपण हायवेला लागलो आहे. आणि थोड्याच वेळात आपण आता इंदोर टच करू काही मिनटातच. तर मधलं मी जास्त काही शूट नाही केलं, कारण की रिझन तुम्हाला मी सांगितलंच की खूप गरम होत होतं आणि फोन खूप जास्त गरम होत होता. त्यामुळे जरा आम्ही फोनला रेस्ट दिला आणि आता इंदोरला पोचू. सो आता या ब्रिजखाली आपण थोडा वेळ थांबणार आहोत. इंदोरला पोचलो आहे आम्ही. हालत खराब, खूप गरम. लिंबू सरबत पिऊ थोडं. मगाशी पण थांबलेलो, गरम एवढं होते. फोन पूर्ण तापला आहे आता. पूर्ण गरम. तर आता तुम्हाला गौरव बघत दाखवतो. इकडनं उज्जैन आहे 58 किलोमीटर्स. आपण ज्या ब्रिजखाली थांबलेलो ना तिकडनं सरळ पण आपण इंदोर सिटीवरून जाऊ शकतो. तिथून आहे उज्जैन फक्त 35-40 किलोमीटर्स. आणि इकडनं आपण जातो आहे ना ते 58 किलोमीटर्स. पण हा रस्ता खूप छान आहे आणि पटपट आपण पोचू. त्यामुळे आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत. आणि येताना आम्ही त्या सिटीच्या रोडने आलेलो. तर इकडे बघा ना, तुम्हाला मी दाखवतो आहे की इकडे एक वॉटर पार्क होतं. थीम पार्कसारखंच होते. तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ना 20-25 किलोमीटरचा फरक पडतो तिकडून जाण्यामध्ये आणि या हायवेतून जाण्यामध्ये. सो आपण हा हायवे निवडला कारण रस्ता खूप मोकळा आणि छान आहे. तर आता आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. सो तिकडनं आपल्याला सरळ हा जो कोटा हायवे लागणार आहे. बघा वरती बोर्ड लिहिलेला आहे कोटा उज्जैन हायवे. सो इकडनं आता उज्जैन 37 किलोमीटर्स लेफ्ट घेतल्यावरती. आणि लेफ्ट घेतल्यावर आम्ही थोडा वेळ थांबलेलो कारण की बाईक एवढी जास्त गरम झालेली. सो बाईकला पण थोडं थंड करायचं होतं आणि स्वतः पण थोडं थंड झालो कारण की थंड वगैरे पाणी वगैरे प्यायलो. सो थोडा वेळ आम्ही इथे लेफ्ट घेतला आणि थोडं थांबलो. बाईकला सुद्धा थंड केलं. आता इथले रस्ते तुम्ही बघाल खूप जास्त सुंदर रस्ते होते. म्हणजे दोन्ही बाजूने असं खूप छान मोकळं आणि शेती म्हणजे उन्हाळा होता त्यामुळे जास्त असं हिरवगार नव्हतं, पण असं शेत जमीनच होती. कारण
तर या हायवेने येण्याचं रिझनच होतं कारण की मस्त फर्राटेदार हायवे, पूर्ण हायवेला आपलीच बाईक आणि दोन्ही साईडला हा नजारा खूप छान वाटत होतं. तर म्हणून ह्या हायवेने आम्ही आलो. म्हणजे 20-25 किलोमीटर ठीक आहे एक्स्ट्रा आहे, पण आपण दगदग न करता ट्रॅफिकमध्ये न फसता एकदम मस्त पोचू आणि रस्त्याचा फील पण खूप छान येत होता. आणि पुढे ना तिकडे ना शेतजमीन आग लावलेली आणि त्याच्यामुळे ना खूप मोठा धुराळा उडालेला पूर्ण काळा. तर तो धुराळा ना हायवेला आला आणि त्याच धुरातनं आम्ही आमची बाईक फुल म्हणजे लिटरली घेऊन गेलो. काही न बघता समोरचा काही दिसत नाही, पण आम्ही बिंदासपणे तिकडनं बाईक नेली. तुम्हाला तो सीन पुढे दिसेलच. उभा व्हिडिओ काढला आहे, सो बघा नीट दिसतं आहे का, तर थोड्या वेळातच तुम्हाला दिसेल. आणि दोन्ही साईडने रस्ते बघा, असं वाटत होतं फुल बंजर जमीन आहे, म्हणजे पूर्ण असं वाळवंट साईडला असं वाटतं दोन्ही बाजूंना. तो मस्त हायवे खूप छान वाटलं. आता पुढे ना लेफ्ट हँड साईडलाच तो सीन तुम्हाला दिसेल थोड्या वेळातच. म्हणजे तिकडे सगळीकडे ना असंच केलेलं, शेतजमिनीला आग म्हणजे जे सुकं गवत होतं ना त्यांना ते लोक जाळून टाकत होते, त्यामुळे तिकडे पण असंच बघा. आता हाच सीन मी तुम्हाला सांगत होती. तर इकडनं आम्ही असे गेलो या पूर्ण धुरातनं. तर हा धूर आम्ही अशा प्रकारे क्रॉस केला. तर काही मिनटातच आता आपण उज्जैनला पोहोचू. आपली महाकाल नगरी उज्जैन. आता इकडनं आपल्याला यूटर्न घेऊन ब्रिज खालून राईट घ्यायचं आहे, म्हणजे राईट घ्यायचं होतं पण यूटर्न घेऊन आपल्याला खालून जायचं आहे. तर आपण उज्जैनला पोहोचू काही मिनटातच. बघा आता यूटर्न घेतला आहे आपण आणि ब्रिज खालून सरळ सरळ आपण आपल्या उज्जैन नगरीत महाकाल नगरीत पोहोचणार आहोत काही मिनटातच. काय पाणी पाहिजे? तर इथे पुढे ना रस्त्याला एक असा स्टॅच्यू होता बघा, त्रिशूळ आणि डमरू. तर हेच तुम्हाला गौरव दाखवत होता. तर आता पुढे काही मिनटात आपण आपल्या उज्जैन नगरीमध्ये आणि जिकडनं मेन एंट्रन्स आहे जो महामृत्युंजय गेट आहे तिकडे आपण पोहोचू. सो स्टे ट्यून. तर आता आपण उज्जैन नगरीच्या सीमेत आपण एंटर करत आहोत. तुम्हाला वरती बघा बोर्ड दिसतच असेल. सो आता आपण एंटर करू काही क्षणातच. तर उज्जैन नगरीत आपण आता प्रवेश केला आहे आणि सिग्नल लागला. सिग्नल क्रॉस करता समोर जो तुम्हाला गेट दिसतो आहे ना, आता हा येणारा गेट तो आहे महामृत्युंजय द्वार. म्हणजे इकडनं आपल्या महाकाल नगरीला सुरुवात होते. महामृत्युंजय द्वार इकडनं आपलं महाकालचं मंदिर अगदी जवळ आहे. आपण एंटर केलेलं आहे फायनली आणि पोचलेलं आहे उज्जैन महाकाल मंदिराजवळ. आणि ही आहे आपल्या महाकालची जर्नी. फायनली आम्ही मुंबई ते उज्जैन हा डिस्टन्स कवर केलेला आहे आणि आपलं दर्शनसुद्धा पुढे कसं होते सगळं तुम्ही नक्की बघा. सो कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये तुम्ही. तो राम जी की सवारी निकलेगी पूरी। अच्छा, आज का अच्छा दिन है। हाँ। अच्छा, हर साल निकलती है, हर साल आज के दिन निकलती है। हर साल रामनवमी जन्म हुआ है। हाँ, तो महाकाल जी भी निकलता है। अच्छा, हाँ, पूरा सब जाके रहेगी उसमें। वो निकलती है राम जी, गेर निकलती है होली की। अच्छा, जानदार निकलती है। अच्छा, महाकाल जी के हैं। बहुत बढ़िया निकलती है, अखाड़ा सब। हाँ, अच्छा खड़े आया करो आप। लाउच का दिन अच्छा है हम लोग के। बहुत दिन अच्छा है, अच्छे नसीब पैसे वसूल हो जाएंगे तो। तर आम्ही पोचलो आहे रूमवरती. हॉटेल चेक इन केलं आहे. वाजले आहेत 5:10 पोचलो लवकर 3:45लाच, पण हॉटेल मिळेपर्यंत मला 1 तास गेला आहे. आणि कारण की आज रामनवमी आहे. गुड न्यूज अशी आहे की रामनवमी असल्याने इकडनं यात्रा निघते, आखाडे होतात आणि सगळे देव निघतात. तर ते सगळं बघायचं आहे. सो फटाफट रेडी होतो आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी तुम्हाला रूम टूर दाखवते क्विक कशी. इथून एंट्री, वॉशरूम होतं, त्यानंतर इकडे 3 बेड्सची सिस्टम आहे, 1 आणि हा डबल बेड. हाय. सो झालं इथे आम्ही रेडी आणि गौरव जरा काम आहे त्याचं सगळं बाहेर गेलं आहे. सो म्हणलं थोडंसं गप्पा मारूया. तर पॉईंटच आहे राईडचा. आमच्यासोबत ना राईडमध्ये खूप किस्से झालेत, त्यातले थोडे सांगितलेत तुम्हाला आणि थोडे सांगायचे बाकी आहेत. किस्से म्हणजे फार असं काही मेजर नाही,
पण एखादा किस्सा असा झाला की आम्ही येत होतो ओंकारेश्वरसाठी. तर तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की मुंगूस दिसणं शुभ असतं की अशुभ असतं, नक्की मला कळवा. तर आम्हाला सलग 3-4 वेळा प्राणी आमच्या गाडीसमोर येता येता वाचला. पहिला प्राणी म्हणजे मुंगूस. म्हणजे जस्ट तो क्रॉस झाला आणि आमची बाईक क्रॉस झाली. जेवढं मनात धाकधूक होती आणि मी फास्टमध्ये होतो. असं पण आहे की अचानक ब्रेक मारला तर काहीतरी अघटित झालं असतं, पण नशीब तो पास झाला आणि आम्ही पास झालो. ते एक झालं. त्यानंतर गायमध्ये आली, तेव्हा आमची बाईक स्लो होती, तो आम्ही लगेच थांबवलं. त्याच्यानंतर कुत्रा येत होता मध्ये, त्याच्यानंतर कोंबडा, असे 4-5 प्राणी आणि सलग त्याच रोडला. म्हटलं काय चाललं आहे. आणि हा एक किस्सा झाला. त्याच्या आधी चालती बाईक आहे आणि चालत्या बाईकमध्ये असं म्हणजे काहीतरी खडे उडणं किंवा माती उडणं, असं एखादं पाखरू डोळ्यात जाणं म्हणजे हे माहिती आहे, पण आमचा फुल कवर असतो. पण अचानक ना मी बसलो आहे, माझ्या राईट हँड साईडचा ढोपरा अचानक तिकडे काहीतरी आपटलं आणि अशी पटकन काच किंवा दगड कसा लागतो बारीकसा असा, तो लागल्यावर कसं फील होतं तसं फील झालं. तर मला वाटलं की दगडच लागला असेल, उडाला असेल पटकन कुठला कशावरून तरी. आणि नंतर मी पाहिलं पायाकडे तर काहीतरी चिकटलं आहे. तर मी ते काढायला गेली चालू बाईकवरच, अचानक काढलं तर ते एखाद्या किड्यासारखं दिसलं. पण ते मधमाशी होती की काय होती, मुंगी किंवा काय होतं माहीत नाही, पण ते चावलं. ते इतकं दुखायला लागलं चालू बाईकवर, ते मला काय कळेच ना की काय करू आणि काय. आणि एकदम असं खूप दुखायला लागलेलं. हळूहळू दुखणं कमी झालं, पण जेव्हा आपण पाय फोल्ड करते तेव्हा फील होते की तिकडे काहीतरी असं मोठं चावल्यावर कसं होतं तसं झालं आहे, मध्ये पाय सरळ होत नाही आहे आणि असं. तर रूमवर येऊन बघितलं तर सूज होती एवढी बऱ्यापैकी, एवढी ते चावल्यावर कसं होतं तसं ते मोठं होतं. पण मग ते नॉर्मल म्हणलं काहीतरी चावलं असेल नॉर्मल. आणि नेक्स्ट डे म्हणजे आज जेव्हा सकाळपर्यंत काही नाही, पण बाईकवर जेव्हा आता आलो तेव्हा अचानक खाज सुटायला लागली आणि आता बघतो तर एवढा मोठा पॅच पूर्ण लाल झाला आहे ढोपऱ्यावर. माहीत नाही काय चावलं चालू बाईकवरती. तर हा एक असा किस्सा. आणि आम्ही उज्जैनला जिथून लेफ्ट मारला, मी पाहिलं असेलच, तो रोड मस्त खूप छान होता. सो त्या रोडवरती ना मी व्हिडिओ अटॅच केला आहे त्याच्यामध्ये, पण उभा व्हिडिओ आहे, असं क्लिअर दिसत असेल की नाही माहिती नाही. तिथे ना शेती होती आमच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला. तर ते ना आग लावून शेतीचं ते सुकलेलं गवत किंवा ते जाळून टाकतात पूर्ण. तर ते नुकतंच जाळलेलं आणि हवा सुटत होती जोरात आणि ते पूर्ण त्याचा काळा धूर पूर्ण असा हायवेला आलेला, पूर्ण असा दाटलेला धग कसं असं तसं पूर्ण हायवेला आलेला. आणि त्या अशा पूर्ण काळ्या फुडचं काही दिसत नाही आहे त्या धुरात ना आमची बाईक फुल अशी फराटेदार, आत समोरचं काही दिसत नाही पण आम्ही बिंदास जय महाकाल. तर तसं तर ते एक झालं. जसं भाई छोटे छोटे किस्से भरपूर म्हणजे आपल्याला अनुभवायला मिळतात. सो हे थोडंसं काही शेअर करायचं होतं. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही रामनवमी आहे आणि आम्ही ना येताना इथे रूम शोधताना इकडे लिंबू सरबत प्यायला थांबलो. तिथे आजी होत्या, तर त्या म्हणतात की मी पणजी झाले आता वगैरे, असं गप्पा मारता मारता विषय निघाला. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप लकी आहात, तुम्ही आजच्या दिवशी इथे आलात, कारण आज रामनवमी आहे आणि आज इथे काहीतरी यात्रा निघते, म्हणजे सगळे देव उतरतात, आखाडे होतात आणि असं बरंच काही. म्हणजे थोड्या वेळात तर चालू होणार आहे. सो ते एक आज बघायला मिळेल. राम मंदिरला पण जायचं आहे, रामघाटवर पण जायचं आहे. तर सगळ्यात आधी दर्शन घेऊया महाकालचं, पण त्याच्या आधी आम्हाला काळभैरव दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर बाकी सगळं. सो चला स्टे ट्यून. आता पहिलं दर्शन आलं, खाली जरा चौकशी करूया कुठे कुठे काय डायरेक्शन्स आहेत ते, रिसेप्शनला जरा विचारूया. हॉटेल इकडे तयारी चालू आहे सगळं. हेच तर ते बघ, ते राम मंदिर आहे का नाही, ते रामघाट. तयारी चालू आहे यात्रेची. इकडे बघा लाईट्स वगैरे आणून ठेवलेत आणि हे गव्हर्नमेंट हॉटेल आहे. साईडला लागायचं. तुला पण बंद आहे तो, तिथून जायचं.
कोणतं माहित नाही विचार. राम मंदिर आहे वाटतं ते. राम मंदिर है क्या पीछे है वो उधर हो. हाँ भारत माता मंदिर. भारत माता मंदिर. जाऊया गौरव मग तिकडे पण बघूया पहिले इथे बघूया. तर आता आम्ही चाललोय काळभैरव मंदिर आणि त्याच्या बाजूलाच हे मंगलधाम. सो ते आधी करायचं आणि मग महाकालचं ऑफिसला काही छोटे का नाही. ते 8 किलोमीटर आहे आणि जाऊन येऊन म्हणजे जायचे आणि यायचे मिळून 300 रुपये. अच्छा रिटर्न यायचे मिळून 300. मंगलधाम मंदिर पहिलं हे करायचं आहे आरती. आमचं दर्शन मंगलधाम. अजिबात काहीच गर्दी नव्हती. आरती सुद्धा मिळाली आणि शेवटचं काय म्हणतात गौरव ते फुलं आपण वाहतो ते त्यांनी काय म्हटलं ते आपण आरतीनंतर म्हणतो ते तर ते सुद्धा आम्हाला मिळालं. अरे ते रे मंत्रपुष्पांजली चालू होती तेव्हा आम्ही पोचलो. ते पण मिळालं. मस्त फुलं 4 भटजी आणि आम्हीच. मस्त झालं दर्शन. काळभैरव मंदिर. हाँ ये कौन सा है घाट. सीता नदी है. सीता नदी. सीता नदी है ही. सिप्रा रामवाडे ना. अच्छा हाँ हाँ अच्छा सिप्रा. वो तिकडचा आवाज येतोय. जेल आहे बघा हे बाजूला. पण मंदिराजवळ हे मंदिर आहे त्या साईडला. घेतलंय आम्ही. आता कालभैरवला आम्ही आलोय. प्रसाद सुद्धा घेतलाय. तर तिकडून समोरून एंट्री आहे. ते ग्रीन वाले ना तिकडून एंट्री आहे म्हणतात. तिथे ना तिथे ना दिवे सगळीकडे. गर्दी नाही आहे अजिबात. समोर मंदिर बघा. हा झालेत आणि आपण आलोय. गर्दी नाही आहे. इथून जायचं येत आहेत लोक. मंदिर समोर आपल्या. सगळीकडे बघा असे दिवे लावलेत. मस्त. माहिती नाही. आपलं दर्शन झालं. मस्त झालं दर्शन. 5 मिनिटात हे पण दर्शन आमचं झालं. आणि दर्शन झाल्यावर गर्दी बघा आता केवढी आली. लवकर बघ. 150 रुपये आलो तेव्हा अजिबात काहीच गर्दी नव्हती. लिटरली आम्ही दोघंच असं चालत होतो आतमध्ये ना गौरव. पूर्ण मस्त झालं दर्शन. छान. आता महाकालच्या दर्शनाला जाऊया. मी जाऊ कशी आज. आता मी झालं दोन्ही दर्शन. आता महाकालचं दर्शन हे पण असं छान होते.
तुझी विश पूर्ण होणार. महाकालचं दर्शन उज्जैनला फायनली तू आला बाईकने. कसं वाटतंय? तर मंगलधाम आणि काळभैरव हे महाकालचे द्वारपाल, त्यांच्या परमिशनशिवाय आपण तिथे दर्शन नाही घेऊ शकत. म्हणून सगळ्यात आधी हे दर्शन घ्यायचं आणि मग महाकालचं दर्शन घ्यायचं. तर जे काळभैरवला पण इथे दारू चढवली जाते सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यामागे कारण म्हणजे लागतेच. आणि पण आता बंद केली आहे. खूप चांगली गोष्ट केली आहे ती. बंद केली आहे. बाहेर बोर्ड पण लावला आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. सो ते खूप चांगली गोष्ट केली आहे. पण आत्ता आमच्या समोर ना ठेकाने आणलेली दारू बंद करून सुद्धा, तर मग ती चढवत होते ते. म्हणजे ती पूर्ण प्रक्रिया आम्हाला बघता आली. आणि तसं ते प्लेटमध्ये घेतात दारू ती, आणि त्याचं ते फेसचं तोंड आहे ना त्याच्यात असं घालतात. आणि ती दारू आतापर्यंत म्हणजे एवढे वर्ष तिची दारू चढवली जाते, तर ती कुठे जाते हे अजूनही कळलं नाही आहे. त्याच्यावरती खूप रिसर्च पण झाले आहेत, खूप मोठे मोठे ऑफिसर्स वगैरे येऊन, पण अजूनही नाही कळलं की ते तोंडात जे घालतात तेलचं मशीन ते कुठे जातं. ते बघितलं आम्ही आता स्वतःहून की ते कसं ते करत होते ते. तर खूप वेगळं. आता महाकालच्या दर्शनाला आणि इकडे यात्रेला सुरुवात पण झाली आहे रामनवमी निमित्त. ते पण दाखवते. गुरु, कॅन यू सी माय फेस ग्लोइंग? अणवाणी आज पण बघा मंदिर. एंट्री भैया मंदिर आलंय. फुलाचं घे. सामान्य लोकांसाठी मार्ग इकडून आहे. इकडे मागे ना लाइटिंग वगैरे पण असं व्ह्यू केलेलं आहे, ते पण आपण बघूया. आपण हे पण नंतर बघूया. सध्या आपण आता त्याचं दर्शन सगळं नंतर दाखवतो. हे पूर्ण इथून असं फिरून एवढी लाईन आहे. चला, लाईन आहे. लाईन आहे एवढी. इकडे ना हे लाइटिंग्स वगैरे आहेत, ते बघूयात आपण. मुख्य निर्गम द्वार तू सांग. कुठे? हा, खूप मस्त आहे ना. हे सगळं मंदिराच्या परिसरातच आहे. तिकडे पण पूर्ण मोठं अजून होतं, पण पुढपर्यंत नाही गेलं. भरपूर लांबपर्यंत पसरलेलं गार्डन आहे ते. पण इथूनच टर्न घेतला. काय पूर्ण भरून दुखून आले, पण थोडंसं बघितलं आणि पुढे आलो.
जेवढं दाखवलंय व्हिडिओमध्ये तेवढंच. आणि इथे आहे बघा भारत माता मंदिर. हे बडा गणेश मंदिर. हे आहे हरसिद्धी मंदिर. इकडे पण असं अखंड ज्योत आहे बघा. सॉरी, अखंड दिवे. इकडे पण रिअल दिवे लावले सगळे मस्त. इकडे दिव्यांचं दिसतंय ना, हे 4 जण दिसतात. 4 जण 4 साईडने चढून मशालीने दिवे दिवे लावत खाली उतरतात. वरून असे खाली लावत येतात. आता मी चाललोय खाऊ गल्लीला. चल, ऑलरेडी खाऊ चालू आहे. चाट बघा, खाऊ गल्ली मस्त. काय भरपूर काय काय. ऑलरेडी मी 6 फ्लेवरची पाणीपुरी खाऊन झाली आहे, मस्तच होती. आता इकडे पॅटीस आहे, ते खाऊन बघा कसं लागतं. पॅटीस ये क्या है? ये वेज समोसा आहे. घेऊया एक 2 ना. हां, काल आपण बघितलं ना तिकडे तसंच होतं. चाट सारखं बनवतात ते. फर्स्ट टाइम बघते. चला लेट्स ट्राय दिस. कितना 40. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा उज्जैन आणि महाकाल दर्शनाचा व्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं नाव आहे प्रागा. टिल देन बाय, टेक केअर.